नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून संवाद. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर देखील चर्चा. होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार. अमेरिकेनं केलेल्या मुलींच्या हत्येचा बदला घेणार. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांचा इशारा. तर शेजारच्या देशांशी शत्रुत्व नाही, मुज्तबा यांचा खुलासा. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरीय समित्या स्थापन. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नागरिकांना आवाहन. अधिवेशनात आज अजित पवार यांच्या अपघाती निधनावर चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस सविस्तर माहिती देणार. विधान परिषदेत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता. आमदार रोहित पवार दिल्लीत तळ ठोकून आज पुन्हा राजकीय नेत्यांना भेटणार. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक. माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार बिनविरोध. सर्वांना बरोबर घेऊन अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार, सुनेत्रा पवारांचं आश्वासन. संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर. आज चेंबूर ते मुलुंडमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी. पहिल्या ग्रीनफील्ड 4 लेन हायस्पीड कॉरिडॉरचं अनावरण करणार.